आंदोलन केलेलं आहे आणि आपण या ठिकाणी अजित पवार यांचा पुतळा सुद्धा जाळलेला आहे। नेमकी आपली काय मागणी आहे, काय सांगाल? या ठिकाणी 2 तारखेला जो सामाजिक न्याय विभागाचा जो निधी होता तो उपमुख्यमंत्री आणि तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी तो लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेला आहे। म्हणून मागासवर्गीय समाजाचा आणि गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे सातत्यानं विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावं लागतंय, स्वाधारसाठी वंचित राहावं लागतंय, त्यांचं शिक्षण पण होत नाही आहे आणि अशा वेळेस लाडकी बहीण महत्त्वाची असून त्यांना म्हणजे निवडणुकीपुरते लाडकी बहीण त्यांनी हा डाव आखला होता। पण खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो खास करून अनुसूचित जातीसाठी वापरलेला जातो, पण या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी म्हणजे आम्हाला एक प्रकारचा अत्याचार या ठिकाणी केलेला आहे। म्हणून या अनुषंगाने आजचं हे आंदोलन त्यांचं या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र या पक्षाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी पुतळ्याचं दहन केलेलं आहे। निधी परत मिळाला नाही तर पुढची रणनीती 7 दिवसामध्ये जर निधी त्यांनी परत नाही केला तर आम्ही खऱ्या अर्थाने आपल्या कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आम्ही दाद मागणार आहोत आणि कोर्टाच्या माध्यमातून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत।